अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वेगळीच शंका उपस्थित केली आहे। सैफला जीवे मारण्यासाठी हा हल्ला केल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय। तर सैफ अली खानवर हल्ला झाला तो चोरांनी केला की कुणी केला असा प्रश्न उपस्थित करत खासदार संजय राऊत यांनीही संशय व्यक्त केलाय। खासदार शरद पवार यांनी या घटनेवरून राज्याच्या सुरक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त केली आहे। पण आव्हाड असोत की राऊत, अशी शंका किंवा संशय व्यक्त करण्यामागे या लोकप्रतिनिधींनी काय कारणं दिलीत, या आरोपांवरून नवी चर्चा सुरू होणार का, पाहूया या व्हिडिओतून। बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान यांच्या घरी चोरीच्या प्रयत्नात असलेल्या अज्ञात हल्लेखोरानं जीवघेणा हल्ला केला। अज्ञात व्यक्तीनं धारधार शस्त्रानं हल्ला केल्यानं सैफ गंभीर जखमी झाला। त्याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणाचा तपास पोलिसांसह क्राईम ब्रांचकडून सुरू आहे। पण हा हल्ला पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो असं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय। हा हल्ला करण्यामागे धार्मिक कट्टरतावादी असू शकतात असंही आव्हाड यांचं म्हणणं आहे। या संदर्भात आव्हाड यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरून एक पोस्ट केली आहे। त्यात ते म्हणतात, सैफ अली खान यांच्यावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो। गेली अनेक वर्ष ज्या पद्धतीनं सैफ अली खान यांना त्यांच्या मुलाचं नाव तैमूर ठेवल्यावरून टार्गेट केलं जात होतं, ते पाहता धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हा हल्ला करण्यात आलेला आहे किंवा कसे, या दिशेनेही तपास होणं आवश्यक आहे। कारण सैफ अली खान यांच्यावर एकूण 6 वार करण्यात आल्याचं प्राथमिक माहितीतून समोर येत आहे। त्यातील 2 वार हे गंभीर स्वरूपाचे असल्याचं समजतंय। एक वार त्यांच्या मानेवर करण्यात आलेला आहे, त्यामुळे त्यांच्या मणक्यावर गंभीर दुखापत झाली आहे। हल्लेखोरांची वार करण्याची पद्धत बघता वार हा जीवे मारण्याच्या हेतूनच करण्यात आल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे। सैफ अली खान हे भारतामधील 4थ्या क्रमांकाचा सन्मान समजल्या जाणाऱ्या पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित आहेत, हे विशेष। #विष रंग दाखवतोय का, अशी पोस्ट जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे। अभिनेता सैफवर झालेला हल्ला हा नरेंद्र मोदी यांना धक्का आहे। 15 दिवसांपूर्वी सैफ अली खान सहकुटुंब मोदींच्या भेटीला गेले होते आणि पंतप्रधानांनी त्यांच्या कुटुंबियांसोबत 1 तास व्यतीत केला होता। त्यानंतर सैफ अली खानवर हल्ला झाला। तो चोरांनी केला की कुणी केला हा पुढचा प्रश्न आहे। पण या राज्यात कुणीही सुरक्षित नाही। महिलांना रस्त्यावर फिरणं मुश्किल झालंय, हे राज्याच्या गृहमंत्र्यांनी समजून घेतलं पाहिजे, अशी टीका खासदार राऊतांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे। सैफ अली खान को पद्मश्री से भी नवाजा गया है। पद्मश्री सैफ अली खान और उनका परिवार कुछ दिन पहले प्रधानमंत्री निवास में जाकर प्रधानमंत्री से मिले थे। प्रधानमंत्री ने उनको न्योता दिया था। 1 घंटे तक सभी लोग उनके साथ बैठे, चर्चा हुई। सैफ अली खान भी बहुत गदगद हो गए थे प्रधानमंत्री जी से मिलने के बाद। प्रधानमंत्री ने तैमूर का भी जिक्र किया उस वक्त। लेकिन सैफ अली कल प्रधानमंत्री मुंबई में थे और उसी वक्त सैफ अली खान पर कातिलाना हमला हुआ चाकू से। कोई बोलता है चोर था, कोई बोलता और कोई था। लेकिन इस राज्य में लॉ एंड ऑर्डर की सिचुएशन क्या है, बीड़ से लेकर मुंबई तक, नागपुर से लेकर मुंबई तक, ये दिखाता है सैफ अली खान का हमला। कहाँ है लॉ एंड ऑर्डर, कहाँ है हमारे गृह मंत्री? उस बारे में बोलिए। अगर हम बोलेंगे तो हमके ऊपर बोलेंगे, उनको कुछ काम नहीं है। तो आपके पास काम है, अगर आप बिजी है बतौर गृह मंत्री, तो ये मुंबई और महाराष्ट्र में क्या हो रहा है? मुंबई फिल्म इंडस्ट्री का सबसे बड़ा हब है। पूरा बॉलीवुड मुंबई में है और वो सुरक्षित नहीं रहेगा तो कौन सुरक्षित रहेगा? एक इंडस्ट्री है। सैफ अली खान के ऊपर जो हमला हुआ है वो फिल्म इंडस्ट्री के ऊपर हमला हुआ है। जो फिल्म इंडस्ट्री मोदी जी और योगी जी यहाँ से भगाना चाहते हैं मुंबई से, उनके ऊपर ये हमला है। दरम्यान सैफ अली खानवरील हल्ल्याचा तपास हा मुंबई पोलिसांच्या स्थानिक आणि गुन्हे शाखेच्या एकूण 15 पथकांकडून केला जातोय। क्राईम ब्रांचची 8 पथकं आणि मुंबई पोलिसांची 7 पथकं या प्रकरणाचा कसून तपास करतायत। पोलीस या प्रकरणाचा प्रत्येक अँगल तपासतायत। सीसीटीव्ही फुटेज तपासलं जात आहे। पण आमदार आव्हाड आणि खासदार राऊत यांनी उपस्थित केलेले प्रश्न पाहता हा हल्ला केवळ चोरीच्या उद्देशानं घुसलेल्यांकडून करण्यात आला की खरंच यामागे इतर कोणता हेतू होता, हे पोलीस तपासानंतर स्पष्ट होईल। तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।